महायुती सरकारच्या वतीने राज्यभरामध्ये हिंदी सक्ती केली जाते असा आरोप करत मनसेने आता दंड थोपटले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता दादर परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण दादर परिसरामध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो मनसेच्या वतीने या ठिकाणी बॅनर लावलेला आहे आणि हा बॅनर आहे तो पूर्णतः काळा केलेला आहे आणि त्यावरती आशय लिहिलेला आहे की काय सालं सरकार आहे, परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करण्याच्या ऐवजी मराठी लोकांना हिंदी सक्ती करत आहेत अशा आशयाचा हा बॅनर दादर परिसरामध्ये लागलेला आहे। आपल्याला माहितच आहे की मागील काही दिवसांपासून मनसे जे आहे ते हिंदी सक्ती करण्याच्या विरोधात दंड ठोपडत आहे। अनेक ज्या मोहिमा आहेत ते आखत आहेत, स्वाक्षरी मोहीम असेल, प्राध्यापकांना पत्र देणं असेल किंवा सरकारसोबत देखील चर्चा करण्याचं काम मनसेच्या वतीने करण्यात येत आहे। मात्र राज्य सरकारने कुठल्या तरी मागल्या दाराने आता हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप करत कुठेतरी राज ठाकरेंनी देखील दंड ठोपटले होते। त्यानंतर आता त्यांचा पूर्ण पक्षच आता ग्राउंडवर ऍक्टिव्ह झालेला असून प्राध्यापकांना ते पत्र लिहित आहे, तसेच स्वाक्षरी मोहीम देखील आखलेली आहे। आणि आता ते असताना इकडे दादर माहीममध्ये सध्या आपल्याला बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन रोशनसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।